देणार हे आपल्याला लवकरच समजणार आहे। बातमी नाशकातून नाशिकमध्ये सध्या सकाळच्या सुमारास होत असलेल्या मतदान प्रक्रियेवर सुद्धा काही प्रमाणात थंडीचा परिणाम जाणवत होता। थंडीमुळे मतदान केंद्रांवर फारशी गर्दी पाहायला मिळत नव्हती। त्यामुळे आता सकाळच्या सत्रात मतदारांनी मतदान केंद्राकडे पाठ फिरवल्याचे एकंदरीत चित्र पाहायला मिळत आहे। दरम्यान दुपारच्या सुमारास मतदान मोठ्या प्रमाणात होईल असा विश्वासही प्रशासनाला आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात माझे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटू। मी नाशिकच्या अशाच एका मतदान केंद्रावरती आहे। मोठ्या प्रमाणात बंदोबस्त जो आहे अनेक मतदान केंद्रावरती आहे। या सगळ्या मतदान केंद्रापैकी जवळपास 200 ते 250 मतदान केंद्र अशा आहेत की ते संवेदनशील मतदान केंद्र आहेत आणि म्हणूनच या मतदान केंद्रावरती विशेष प्रिकॉशन जे आहे ते प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेलं आहे। सकाळची वेळ आहे, फारशी जी गर्दी आहे ते आपल्याला बघायला मिळत नाही कारण थंडी आहे। थंडीच्या कडाक्यामुळे सकाळी जे आहे ते नागरिक हे निघाले नाहीत, पण काही प्रमाणात हे मतदार जे आहे ते आपलं मतदानाचं कौल हे बजावण्यासाठी जे आहेत येताना आपल्याला बघायला मिळतोय। अत्यंत प्रतिष्ठेची ही लढाई एकूणच आतापर्यंत झालेली आहे। काही मतदार आहेत आपल्या सोबत, त्यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न करूया। काय विचार, काय विश्वास, कुठल्या अँगलने मतदान केलं? एक चांगलं प्रशासन यावं जे भ्रष्टाचार मुक्त असेल आणि लोकांना चांगल्या सुविधा मिळतील नाशिकच्या याच्यासाठी। थंडी अजिबात नाही, एवढी काही नॉर्मल आहे, काहीच नाही आणि सुरळीत चालू आहे मतदान, काहीच प्रॉब्लेम नाही। किरण गोटू, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक। तर तिकडे अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी 345 मतदान केंद्रांवरती आज